बातमी मोठेगावकर संदर्भात. मोठेगावकरचा पाय आणखी खोलात गेलेला आहे. मोठेगावकरची स्पेशल बॅच ही समोर आलेली आहे. विद्यार्थ्यांची ही स्पेशल बॅच होती. या बॅचमध्ये डॉक्टर्स आणि बड्या पालकांचे, श्रीमंत पालकांचे पाल्य हे शिकत होते आणि ही स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवरती आहे. या प्रकरणी सुद्धा आता सीबीआयचा तपास हा सुरू झाला आहे. खास विद्यार्थ्यांसाठी ही स्पेशल बॅच सुरू केली होती आणि यातील अनेक विद्यार्थी, त्यांचे पालक हे सीबीआयच्या रडारवरती आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडलेले आहेत. प्रीतम, सीबीआयचा तपास अत्यंत वेगानं सुरू आहे आणि त्यातच ही आणखी एक नवीन बातमी समोर आलेली आहे की स्पेशल बॅच एक होती मोठेगावकरची आणि या संदर्भात सुद्धा सीबीआय तपास करणार आहे. जगदीश, खरं तर आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत नीट प्रकरणामध्ये 11 जणांना सीबीआयने अटक केलेली आहे. त्याच्यात काही जणांवरील दोषारोपपत्र देखील आता लवकरच दिल्लीमध्ये ते दाखल केलं जाणार आहे. दुसरीकडे मोठेगावकरला पहिली अटक झालेली, जे क्लास जे चालवतात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केलं की प्लॅटिनम बॅच, गोल्ड बॅच, सिल्वर बॅच अशा बॅच तयार केल्या आणि त्या बॅचप्रमाणे ते विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि लेक्चर्स त्याप्रमाणे द्यायचे. अर्थात प्लॅटिनम बॅच आणि गोल्ड बॅच ही त्या काही ठराविक डॉक्टर्स आणि नामांकित बिल्डर्स किंवा अनेक नामांकित बड्या लोकांची मुलं होती, जे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती. त्यांच्याकडे फक्त आर्थिक ताकद होती, त्यांच्याकडे गुणवत्ता होती का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. कारण त्या विद्यार्थ्यांना हेच प्रश्न पुरवले गेले जेणेकरून ते नीटमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतील आणि भविष्यात डॉक्टर होतील. मात्र त्यांचं ज्ञान आहे की नाही हा प्रश्न अजून अनुत्तरित राहतो. या बॅचमुळं अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि अशा बॅचेस लातूरमध्ये आहेत, नांदेडमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत. सीबीआय प्रत्येकाला पुण्यामध्ये बोलवून त्या विद्यार्थ्यांची चौकशी करते. रोज 10 ते 12 विद्यार्थी या सीबीआयच्या ऑफिसला खेटे घालतायत आणि चौकशीला सामोरं जात आहेत. ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले राहा.